नमस्कार. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर आणि आठवणीतलं कोल्हापूर आयोजित वेद व्याख्यानमालेतील या तिसऱ्या पुष्पास आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. बघा की आज कसा काळ आहे, एक 2 दिवसापूर्वी कसा काळ होता, 2.5 वर्षापूर्वी कसा काळ होता आणि 5 वर्षापूर्वी कसा काळ होता. पण या काळाच्या छाताडावर काही लोक येतात आणि आपला कायमचा ठसा उमटवून जातात आणि काळ देखील हा उमटलेला ठसा अगदी अभिमानाने मिरवत फिरवत असतो. अशा व्यक्तींपैकीच एक म्हणजे विवेकानंद. विवेकानंद हे असं एक बहुआयामी व्यक्तित्व आहे की उजवे म्हणतील की विवेकानंद आमचे आहेत, तसे डावे म्हणतील की नाही विवेकानंद आमचे आहेत, आस्तिक म्हणतील की त्यांचे जे विवेकानंदांचे सनातनी विचार आहेत की नाही तसे आजपर्यंत कोणाचेच नाहीत. पुरोगामी म्हणतील की नाही ते आधुनिक विचाराचे आहेत, त्यांनी देव तर मानलाच नाही. म्हणजे ज्या त्या गटाच्या व्यक्ती त्यांना आपल्या गटात खेचायला बघायला लागल्यात. हा जगातला एकमेवच असा व्यक्ती आहे की ज्याला तेवढं आपल्या गटात पाहिजे आहे. तसं त्यांना काही जण म्हणतात की ते स्वातंत्र्य योद्धा पण होते, तशी आपल्याला हरकत नाही त्यांना म्हणायला, पण तसं थेट सुद्धा म्हणता येणार नाही. पारतंत्र्याच्या काळात जेव्हा बंगालमध्ये ब्रिटिश सैनिकांच्या क्रांतिकारांच्या जे गुप्त ठिकाण होते त्यावेळी धाडी पडायच्या, तर त्या धाडीच्या ठिकाणी क्रांतिकारी सापडो अगर न सापडो 2 वस्तू त्यांना तिथं मिळायच्या. एक म्हणजे क्रांतिकारकांची शस्त्रास्त्रे आणि दुसरी म्हणजे विवेकानंदांचे साहित्य. विवेकानंदांचे साहित्य म्हणजे त्यांच्यासाठी अस्सल दारुगोळा होता नाही आहे, आज सुद्धा आहे. आज नाही 1500 वर्ष पूर्वी, 1500 वर्ष सुद्धा तो तसाच राहील, कारण की विवेकानंदांचे शब्द आहेत. विवेकानंद म्हणाले होते की मी या जगाला, मी या सृष्टीला 1500 वर्ष पूर्वी इतकं ज्ञान दिलेलं आहे. आज ही तुम्ही बघा त्यांचे सुविचार किंवा काही साहित्य वाचलं तर आपलं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. तर हा असा बहुआयामी व्यक्तित्व असलेला एक योद्धा संन्यासी, एक सायक्लोनिक मॉन्क म्हणजे वादळी संन्यासी, अशी विविध नामरूप असलेला संन्यासी आपल्या या कोल्हापूर धरतीला पदस्पर्श लागले त्याचे, हे आपल्यासाठी भाग्याचं काम आहे. हे विवेकानंद स्वामीजी कोल्हापुरात कसे आलते याचा एक इतिहास आहे, तर त्याची आपण एक पार्श्वभूमी जाणून घेऊ. विवेकानंदांचं जीवनचरित्र सांगण्यात गेलं तर 2-3 व्याख्यानं सुद्धा कमी पडतील, तर त्यांचं एक आपण चरित्र जाणून घेऊ थोडक्यात. तर रामकृष्णांनी देह ठेवला. रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर विवेकानंद आहेत बघा इथे, हे विवेकानंद आहेत आणि हे रामकृष्णांचे 12 शिष्य. रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर विवेकानंदांना या शिष्यांची सगळी जबाबदारी दिली आणि सांगितलं की नरेन तू या सर्वांचं नेतृत्व करायचंस. मग विवेकानंदांनी एका भाड्याच्या घरात हे अगदीशय पडकं घर होतं, नाममात्र 10 रुपये भाडे तत्वावर महिन्याच्या. विवेकानंदांनी ते कसं तर जुगाट लावून जोडणा करून हे इथं राहिले. हे 12 संन्यासी शिष्य आहेत, हे विवेकानंद दिसतात तुम्हाला. आणि हा मठ वराहनगर मठ म्हणून ओळखला जातो. विवेकानंदांनी वराहनगर मठात एक 4-5 महिने काढले आणि त्यानंतर त्यांना वाटलं की इथं एका मठात राहून काय होणार नाही, अनुभूती आणि अनुभव याचा असेल तर आपल्याला भारत भ्रमण केलं पाहिजे, म्हणून ते बाहेर पडले. हा त्यांचा एक परिवारजक काळातला फोटो आहे. परिवारजक म्हणजे एक संन्यासी जो भारत भ्रमणाला फिरतो, त्याला एक संस्कृतमध्ये शब्द आहे की परिवारजक. विवेकानंदांचा तसा बघितला तर 2.5 ते 3 वर्षाचा परिवारजक काळ आहे. तर स्वामीजी बाहेर पडले. पहिल्यांदा गेले, 1 आठवडा वाराणसीमध्ये राहिले, पुन्हा तिथं त्यांची तब्येत बिघडली, पुन्हा वराहनगरमध्ये आले. दुसऱ्यांदा पण गेले ते. दुसऱ्यांदा त्यांनी असा विचार केला की नाही आता आपण एकटं जायचं. मग दुसऱ्यांदा ज्यावेळी बाहेर पडले तेव्हा पुन्हा वाराणसीत गेले. वाराणसीवरून ते फिरत फिरत ऋषिकेशला गेले. ऋषिकेशमध्ये त्यांची परत तब्येत आजारी पडले, पुन्हा वराहनगरला आले. चौथ्यांदा स्वामीजी ज्यावेळी बाहेर पडले 1890ला, त्यावेळी 6 वर्षांनाच कलकत्त्याला परत आले. म्हणजे त्यावेळी बाहेर पडताना त्यांचे शब्द आहेत ते त्यांच्या गुरुबंधांना म्हणाले की यावेळी मानवाच्या
शक्ती स्पर्शाने बदल करून आणीन, अशी शक्ती प्राप्त झाल्याशिवाय मी परत येणार नाही. विवेकानंदांचे शब्द आहेत. ते बाहेर पडले, स्वामीजी बाहेर पडले बंगालमधून, ते बिहारमध्ये गेले, बिहारमधून उत्तराखंडला गेले, उत्तराखंडमधून राजस्थानला गेले. ते आता मी प्रत्येक शहराची नावं घेत बसत नाहीत आणि पुढे जास्त वेळ लागेल. राजस्थानमध्ये गेले, राजस्थानमधून गुजरातमध्ये आले, गुजरातमधून महाराष्ट्रात आले, पुन्हा मध्य प्रदेशात गेले, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रातून कर्नाटक, कर्नाटक, गोवा, गोवा, केरळ, तमिळनाडू. तमिळनाडूला इथं कन्याकुमारीचा जो शिलाखंड आहे, त्या शिलाखंडावर स्वामीजींनी 3 दिवस ध्यानधारणा केली. आणि या 3 दिवस ध्यानधारणामध्ये त्यांना त्यांच्या जगण्याचा उद्देश कळाला. त्यांना समजलं की माझा जीवनाचा उद्देश काय आहे, तर हा जो दारिद्र्यात पार नंतर खितपत पडलेला भारत आहे की नाही, ह्या भारताचं उत्थान हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. असं ध्येय त्यांना समजल्यानंतर स्वामीजी मद्रासमध्ये गेले. मद्रासमधील काही शिष्यांनी की नाही त्यांना शिकागो येथे होणाऱ्या धर्म परिषदेबद्दल माहिती दिली आणि त्यांनीच मग वर्गणी गोळा केली. तसेच खेत्री, रामनाथ आणि म्हैसूर या राजांनी देखील त्यांना मदत केली आणि स्वामीजी तिथनं मुंबईमधून पेनिन्सुलर बोटीनं शिकागोला गेले. ह्या भारत भ्रमणात स्वामीजी आलेले कोल्हापुरात. तर महाराष्ट्रात ज्यावेळी आले त्यावेळी आपण तिथनं बघू. महाराष्ट्रात आले 1892ला, ऑगस्ट 1892ला ते मुंबईमध्ये आले. मुंबईमधून बाहेर पडले, पुण्याला निघालेले. तर बाहेर पडताना रेल्वे डब्यात आहे की नाही, त्यांना जे मुंबईतले व्यापारी होते ते त्यांना सोडायला आले आणि अनायासे त्यांनी बघितलं की स्वामीजी ज्या डब्यात आहेत त्याच डब्यात टिळक आहेत. हा शिलाखंड आहे. हा आता तिथं स्वामींचं स्मारक मंदिर आहे, इथंच त्यांनी ध्यान केलं. हे आपला कोल्हापूरचा नकाशा आहे त्यावेळेचा. तर हा टिळकांचा फोटो त्यावेळेचा आहे. म्हणजे आपण जे टिळकांचा फोटो बघतो ते नेहमी अलीकडचा बघतो. हा 1892च्या दरम्यानचा फोटो आहे. तर टिळकांच्या घरी स्वामीजी 8 दिवस राहिलेले आणि ही जास्त कुणाला माहित नाही. स्वामीजींची पुन्हा यांची भेट ज्यावेळी 1901ला कलकत्ता अधिवेशन होतं त्यावेळी पण टिळक त्यांना जाऊन भेटलेले कलकत्त्यात. ह्या 8 दिवसात त्याने स्वामीजींची डेक्कन कॉलेजमध्ये एक व्याख्यान झालं, तसेच स्वामीजींचं व्याख्यान झालं हिराबागेत. आणि ह्या 8 दिवसात त्यांना एक आपल्या इथं जे न्यायाधीश म्हणून काम केलेले महादेव गोविंद रानडे यांचीही भेट झाली. स्वामीजींचा एक स्वभाव होता की त्यावेळी परिस्थितीच तशी होती. स्वामीजी ज्यावेळी बाहेर पडले भाग भ्रमणाला, तर त्यावेळी काय होतं, पूर्ण भारतात क्रांतिकारकांच्या कारवाया व्हायच्यात आणि ब्रिटिशांची क्रांतिकारकांच्यावर करडी नजर असायची. क्रांतिकारक काय करायचे, आपली ओळख लपवण्यासाठी क्रांतिकारक वेषांतर करायचे आणि संन्यास हा त्यांचा सगळ्यात, संन्यासी वेश धारण करणे हा सगळ्यात सोपा वेषांतर करण्याचा भाग. मग ते सगळ्याच संन्यासावर त्यांची नजर असायची. मग त्यांना त्रास व्हायचा संन्यासांना. आणि एक कारण आहे की 1882ला बंकिमचंद्र चटर्जी यांची गणे आनंदमठ कादंबरी तयार झाली आणि ह्या कादंबरीचं कथानक असं होतं की काही संन्यासी जंगलातील एका गुप्त ठिकाणी एक मठ स्थापन करतात, काली मातेची पूजा करतात आणि वंदे मातरम या घोषवाक्यानं ब्रिटिशांविरुद्ध बंड करतात. तर ह्यामुळे सुद्धा का नाही ब्रिटिश प्रशासन या सगळ्या संन्यासांना त्रास द्यायचा. स्वामीजी काय केलं की आपल्याला हा ब्रिटिशांचा नाहक ससेमिरात चुकवण्यासाठी स्वामीजींना एक सवय होती की आता आपण इथं आहे मुंबईमध्ये, तर इथून जाताना पुण्यात एका प्रतिष्ठेचं पत्र घ्यायचंय, पुढे आपला कुठं बेळगावला जाणार तिथे एका प्रतिष्ठेचं पत्र घ्यायचं, असा स्वामींचा स्वभाव होता. मग ह्या ह्याच्यात आहे की नाही महादेव गोविंद रानडेंनी स्वामींना कोल्हापूरच्या नावाने एक पत्र दिलं. गोविंद रानडेचे इथं मित्र होते लक्ष्मण रामचंद्र गोळवळकर म्हणून, खाजगी कारभार होते आपल्या इथे संस्थान, तर त्यांच्या नावाने त्यांना परिचय पत्र दिलं. तसेच हा त्यांचा परिवारचक मधला अनेक फोटो. हे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन आहे. तर स्वामीजींना महादेव गोविंद रानडेंनी पत्र दिलं. तसेच गुजरातमध्ये स्वामीजी भ्रमण करताना ना त्यांना भावनगरच्या राजांनी देखील एक पत्र दिलं होतं कोल्हापूर संस्थानसाठी. कोल्हापूर संस्थान आणि भावनगर संस्थान या दोघांचे जवळकीचे संबंध होते. ते आपल्याला कशावरून दिसतं, तर 1889 मध्ये ज्यावेळी शाहू महाराज धारवाडला शिकायला होते त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे सहअध्यायी म्हणून
पिराजीराव घाटगे होते म्हणजे त्यांचे धाकटे बंधू, तसेच भावनगरचे राजे भावसिंगजी महाराज, म्हणजे ही तिघं एकत्र शिकायला होती. त्यामुळं किती जवळचे संबंध असतील हे तुम्ही ध्यानात घ्या. तर भावनगरच्या राजांचं पत्र आणि महादेव गोविंद रानडेंचं पत्र म्हणजे ही दोन्ही पत्र प्रतिष्ठितांची. त्यामुळे स्वामीजी हे राजदरबारचे अतिथी होते हे आपल्याला स्पष्ट होते. स्वामीजी पुण्यातून बाहेर पडले, महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरमध्ये दोनदा आले स्वामीजी, ह्या अगोदरही आलते ते. त्यावेळी लिंबडीच्या राजे यशवंतसिंह ठाकोरात गेले, त्यांच्याकडे राहिलेले. दुसऱ्या वेळी आले त्यावेळी त्यांना अखंडानंद त्यांचे गुरुबंधू होते ते गाठ पडले. अखंडानंद महाराजांना स्वामीजी म्हणले की तुम्ही माझा पाठलाग करत आहात काय, म्हणजे मी एकटा बाहेर पडलोय आणि तुम्ही मला गुजरातमध्ये भेटला, उत्तराखंडमध्ये भेटला, आता इथं महाबळेश्वरमध्ये भेटायला लागलाय, तुम्ही माझा पाठलाग करताय काय. तर अखंडानंद महाराज म्हणले नाही नाही, हा फक्त योगायोग आहे. स्वामीजींनी त्यांना सांगितले तुम्ही उत्तरेत जावा, मी आता दक्षिणेत निघालोय, त्यामुळे आपण दोघेही एकत्र गाठ पडणार नाही. तर स्वामीजी महाबळेश्वर मधून कोल्हापूरमध्ये आले याचे कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. एक फक्त आपल्याला अंदाज बांधता येईल की स्वामीजी महाबळेश्वर मधून साताऱ्यात आले, साताऱ्यातनं मिरजत आले आणि मिरजतनं कोल्हापूरात आले. कारण की डायरेक्ट रेल्वे नव्हती, मिरज पर्यंत होती. 20 जानेवारी 1891 मिरज कोल्हापूर रेल्वे चालू झाली. हा आपल्या दरबारचा सिंबॉल आहे. हा 1867 ते 71चा कोल्हापूरचा नकाशा. हे आता स्पष्ट दिसणार नाही तुम्हाला. आता आपल्याला इंटरेस्टिंग विषय आहे की त्यावेळी कोल्हापूर कसं होतं. (1867 ते 71च्या नकाशा आता आपण सुरुवात करूया. तर दक्षिणेच्या बाजूला म्हणजे कोल्हापूरच्या दक्षिणेला पद्माळे तळ, हे आता आपण बघतोय पद्माळे तळ. पश्चिमेला रंकाळा, उत्तरेला पंचगंगा आणि ह्या बाजूला जितीचा ओढा पूर्वेला. तर ह्याच्या जे मध्ये येते हा साधारण 358 एकरचा परिसर भरायचा. हा 358 एकरचा म्हणजे परिसरच म्हणजे कोल्हापूर शहर. आणि कोल्हापूर शहर कोल्हापूर संस्थानची राजधानी होती. कोल्हापूर शहरात त्यावेळी याला एकूण 9 रस्ते होते. एक पुण्यावरून येणारा, एक मिरजेवरून येणारा, एक बेळगाववरून येणारा. आणि हे तिन्ही रस्ते आता जे तावडे हॉटेल, आता ते तावडे हॉटेल नाही, तिथं यायचा आणि तिथनं कोल्हापूर शहरात एंट्री असायची. इकडून मुरगुडचा, मुरगुडवरून कात्यानी, कात्यानेवरून कोल्हापूर, राधानगरीत फोंडा, बावडा, इकडे खाली आंबा असे रस्ते होते. आणि रेल्वे स्टेशन एक 1891 जे रेल्वे चालू झाली तो एक रस्ता. हा एक कोल्हापुरातली एक इमारत आहे, ही जी आता इथं अस्तित्वात नाही आहे. ही आपल्या शेजारीच पद्माळ्याच्या बरोबर उजव्या बाजूला होती. इथं लिहिलेलं आहे बघा, द राजाज बंगलो इन अ गार्डन पद्माळा लेक, फोर्ट कोल्हापूर. आणि हा 11 डिसेंबर 1858 1858 ही इमारत इथे होते. ब्रिटिश शासनाचा एक अधिकारी 1857च्या बंडात इथं आलता, त्याने ही पेंटिंग काढलेली. तर हा एक बंगला त्यावेळी इथं होता, आता तो तिथं नाहीये, जवळच होता. शहराच्या उत्तरेस म्हणला तर नवीन राजवाडा, त्याच्या पुढे पॉलिटिकल एजंटचा बंगला, पॉलिटिकल एजंटच्या बंगल्याच्या पुढे लष्कर आता म्हणजे पॉलिटिकल एजंटचा बंगला म्हणजे आता कलेक्टर साहेब जिथं राहतात तो. कोल्हापूर अँड सदर्न मराठा कंट्री असं एक ब्रिटिशांनी संस्थानला नाव दिलं. कोल्हापूर अँड सदर्न मराठा कंट्री म्हणजे कोल्हापूर आणि आसपासची संस्थानं असं मिळून एक कोल्हापूर सदर्न मराठा कंट्री म्हणून त्याने एक चालू केलं. आणि त्याची राजधानी हे कोल्हापूर शहर होतं. त्यामुळे कोल्हापूर शहरात सरन्यायाधीश, सदर अमीन, पुन्हा फौजदार, फॉरेस्ट या सगळ्या दिवाणी वगैरे सगळ्या इमारती कोल्हापुरात होत्या. तसेच कोल्हापूर पोलीस हेडक्वार्टर्स हे बुधवारात होतं, बुधवार पेठेत, जुना बुधवार पेठेत होतं. आपण डेप्युटी ऑफिस बघतो तिथं कोल्हापूर पोलीस हेडक्वार्टर होतं. ते नंतर काही काळानं तिकडे गेलं. आता जिथं पोलीस हेडक्वार्टर आहे तिथं. शहरातील मुख्य इमारती म्हणला तर जुना राजवाडा, नगारखाना, उजवीकडे आला तर पागा आहे, त्याच्या पुढे बघितला तर राजाराम हायस्कूल होतं, राजाराम कॉलेज होतं, त्याच्या पुढे नेटिव्ह लायब्ररी. तिथून सरळ खाली गेलो आपण
CPR, आता त्यावेळी सर एडवर्ड हॉस्पिटल, त्याच्या समोर टाउन हॉलची बाग, तिथून पुढे गेलो आपण नदीवर काही स्मारक मंदिरं होती राजघराण्याची, तिथून आपण डायरेक्ट इथं जवळ होता शाहुदयान हायस्कूल, इथं सरकारी थट्टी होती, म्हणजे दूध दुभती जनावरे जी संस्थान पाळायचं ती सरकारी थट्टी शाहुदयान हायस्कूलच्या होतं. आता तिथं शाहुदयान हायस्कूल आहे. तसेच पंचगंगेवर 2 पूल, म्हणजे एक शिवाजी पूल इकडचा ज्योतिबाला जाताना, आणि इकडचा हा लोखंडी पूल, तो आता लोखंडी पूल पाडलेला आहे. साक्षी गणपती समोर एक पूल होता. आता हा साक्षी गणपती म्हणला तर तुम्ही म्हणाल की अंबाबाईच्या देवळात, तर अंबाबाईच्या देवळात नाही, तर साक्षी गणपती म्हणजे जो ओढ्यावरचा गणपती आहे की नाही, तो साक्षी गणपती, करवीर महात्मा त्या गणपतीचा उल्लेख साक्षी गणपती म्हणून केलेला आहे. तो एक पूल होता. असे 3 पूल होते. आणि ख्रिश्चन धर्मियांसाठी 3 चर्च होते, एक वायल्डर मेमोरियल चर्च, ब्रह्मपुरीला एक चर्च आणि ऑल सेंट चर्च. तसेच 2 मठ होते आपल्या इथे, एक जैन स्वामींचा मठ आता शुक्रवार बघायला मिळतो आपल्याला, तसेच करवीर शंकराचार्यांचा मठ, म्हणजे तो त्यावेळी संकेश्वर मठ म्हणून ओळखला जायचा. आणि हा बंगला त्यावेळी इथं होता, पण आता तो अस्तित्वात नाही आहे. कोल्हापूर शहरात त्यावेळी जवळजवळ 250 मंदिरं होती, बारीक मोठी 250 मंदिरं होती. त्यातली मोठी म्हणला तर फिरंगाईचं होतं, यल्लामाचं होतं, अंबाबाईचं आहे, पुन्हा महाकाली मंदिर त्यावेळी मोठं होतं, अजूनही आहे, पण त्याचा जो फ्लो आहे ना तो आता आपण फार बारक केलाय. आणि विठ्ठल मंदिर हे त्यावेळी फार मोठं होतं. विठ्ठल मंदिराच्या म्हणजे कुठलं, आता नूतन मराठी शाळा आहे तर ते विठ्ठल मंदिराच्या आसपास 5 मंदिरं आहेत. तसेच कमानीतून आत येताना का नाही एक मोठा बंगला आहे. त्यावेळी सर्रास जे एवढे मोठे इमारती होते की त्यांना बंगलाच असं म्हणलं जायचं. या महाकालीच्या मंदिरात का नाही त्यावेळी मार्च आणि एप्रिल महिन्यात बकऱ्यांचा बळी दिला जायचा आणि त्यावेळी जत्रा भरायची. तसेच आज जे आपण बघतोय महालक्ष्मीची रथयात्रा असेल किंवा कोहळा फोडायची जी परंपरा असेल किंवा शिखर पाजळायची जी परंपरा असेल त्या त्यावेळीही चालायच्या. त्यातली एक प्रथा फक्त बंद झाली, जो मरगाईचा रेडा सोडला जायचा तो फक्त बंद झाला. 2 भुयारी मंदिरं त्यावेळी म्हणता येतील, आजही आहेत ती, एक खोलखंडोबा आणि दुसरं आहे ते कार्तिक स्वामी महाराजांचं मंदिर. आता इथं पाणी लोक कशी प्यायची, कोल्हापुरातली त्यावेळी पाण्याची व्यवस्था कशी होती, तर शुक्रवार पेठेतील लोक नदीतलंच पाणी वापरायचे प्यायला. पंचगंगेचं जे पाणी आहे ते शुक्रवार पेठेतील लोक वापरायचे. रंकाळावरचं जे पाणी आहे ते नवीन बुधवारातली, म्हणजे नवीन बुधवार म्हणजे आताची शिवाजी पेठ, जुना बुधवार तिकडं, नवीन बुधवार इकडं. आणि बाकीच्या ज्या शहरासाठी आहे की नाही, तर शहरासाठी एक ब्रिटिश शासनाने एक योजना आणलेली की कळंब्यातून पाणी आणायचं आणि एका लोखंडी नळाने ते कोल्हापूर शहरात पुरवलं जायचं. तर 80 ते 90च्या आहे त्यावेळी 1873ला चालू केलं त्यांनी काम करायला. 1883 पर्यंत या चाव्या अशा दिसायच्या बघा. हे पहिल्या व्याख्यानालाही तुम्ही बघितलं असेल हे चित्र. तर हे गायीचं तोंड जे दाखवलेलं आहे, हे गायीचं तोंड जे दाखवलेलं आहे त्यामागे ब्रिटिश शासनाचा किंवा ब्रिटिश अधिकाऱ्यांचा काय उद्देश असेल हो, म्हणजे आपल्याला ते आज जरी ऐकलं तरी आश्चर्य वाटण्यासारखं आहे. ब्रिटिशांचं ब्राह्मण लोक म्हणा किंवा इतर समाजाची आपण शुद्धता लय पाळतो, साहजिक आहे त्यावेळी काळ आणि आत्ताचा काळ. तर ब्रिटिशांनी आणलेलं पाणी, लेंचांनी आणलेलं पाणी हे भारतीय नागरिक नेटिव्ह लोक पिणार नाहीत, तर ह्यांना गाय पवित्र म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी असं डोकं चालवलं की आपण गायीच्या तोंडावरच्या चाव्या करूया जेणेकरून लोक हे ते शुद्ध पाणी आहेत आणि ते पवित्र आहे म्हणून पाणी पितील, अशा उद्देशाने ते केलं होतं. त्यावेळी शहरात जवळजवळ 10 तलाव होते मोठे. रंकाळा तलावातील हे पाणी लोक प्यायचे. हा रंकाळा तलावाचा एक जुना फोटो आहे. तर आपण ह्या साईडनं चालू करूया. आपल्या जवळ पद्माळा आहे, इथं पद्माळा तळ, खाली गेला फिरंगाई तळ, फिरंगाईच्या खाली गेला आता जिथं गांधी मैदान आहे त्या गांधी मैदानात वरुण तीर्थ तळ. तर या वरुण तीर्थातलं पाणी का नाही बावडेकर आखाड्याच्या पशी जे बावडेकरांची इमारत होती तिथं त्या बागेत जायचं. तिथून पुढे गेला आपण गंगावेश मध्ये येतो. गंगावेश मध्ये का नाही त्यावेळी कुंभार तळ होतं. हे कुंभार तळ्यातलं पाणी कुंभार लोक वापरायचे. तिथून पुढे आला कपिल तीर्थात एक तळ होतं, त्याचा पाण्याचा वापर जास्त केला जायचा नाही कारण की सगळं सांडपाणी शहरातलं त्या तळ्यात जायचं, त्यामुळे त्यातला वापर जास्त कोण करत नसायचा.
तिथून आपण खाली आलो लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या इथं. तो जो भाग दिसतोय असा डबऱ्यातला भाग आहे, तिथं महार तळ होतं. तर ते महार तळ्यात उन्हाळ्यात कोरडंच असायचं. महार तळ्याचं पाणी का नाही पुढे खराळा म्हणून भाग येतो बघा. आता जे फोर्ड कॉर्नर आहे, फोर्ड कॉर्नर पासून जे जातो तर त्याला खराळा म्हणलं जातं. तिथे एक बाग होती. तर या महार तळ्याचं पाणी खराळ्याला जायचं. तिथून आपण वर आलो, कोटीतीर्थ आणि रावणेश्वर ही 2 तळी लागतात. असे त्यावेळेचं कोल्हापूर. तर कोल्हापुरात आल्यावर काय घडलं तर महादेव गोविंद रानडे आणि भावनगरच्या राजांचं पत्र म्हणजे राजदरबारचे हे अतिथी, त्यामुळं लक्ष्मणराव गोळवलकरांनी म्हणजे ज्यांना महादेव गोविंद रानडेंनी परिचय पत्र दिलं स्वामीजींना, त्या लक्ष्मण गोळवलकरांनी खास राजघराण्यासाठी राखून ठेवलेल्या खास बागेत स्वामींची राहण्याची सोय केली. इथं तुम्हाला ते मगाचाच नकाशा आहे, हा आपण मोठा करून इन्सेट मध्ये घेतलेला आहे. इथे एक तुम्हाला इमारत दिसते बघा, सरकारी थट्टी. मगाशी आपण सरकारी थट्टीचा उल्लेख केला. आपण म्हणलं की शाहू दयानला आली, पण ती शाहू दयानला कशी आली हे नंतर सांगण्यात येईल. हा 1862चा नकाशा आहे. इथेही तुम्हाला खासबागे दिसत्या बघा, आणि इथं एक ही इमारत दिसत्या, ही सरकारी थट्टी. मग काय सरकारी थट्टीत स्वामीजींची राहण्याची सोय केली होती? नाही, सरकारी थट्टीत स्वामीजींची राहण्याची सोय केली नव्हती. तर 1890 4 जून 1890 ला सरकारी थट्टी तिथून इकडे हलवली, हे असे उल्लेख 1890च्या ऍडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट मध्ये आहेत. तर स्वामीजींची इथली राहण्याची तारीख नक्की करत असताना आपल्याला स्वामीजी नक्की किती तारखेला इथं आले हे माहित पाहिजे. तर स्वामीजींची तारीख नक्की करत असताना आपण काय करू, बेळगाव मधल्या त्यांच्या वास्तव्याचा एक मागोवा घेऊ. लक्ष्मणराव गोळवलकरांनी काय केलं, हे सदाशिव भाटे म्हणून आहेत, हे वकील होते बेळगावमध्ये. तर लक्ष्मणराव गोळवलकरांनी यांच्या नावाचं परिचय पत्र दिलं कोल्हापुरातून स्वामीजी बाहेर पडताना. त्यांचे हे पुत्र गणेश भाटे. गणेश भाटे त्यावेळी 13 वर्षाचे होते. हा नंतरचा फोटो आहे. तर एक प्राध्यापक होते बडोदा संस्थानमध्ये, यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. तर या बडोदा संस्थानमध्ये भाटेंनी काम करणाऱ्या पुढे जाऊन स्वामींच्या आठवणी लिहिल्या. आणि स्वामींच्या आठवणी लिहिताना त्यांनी काय उल्लेख केलाय की एका सकाळी स्वामीजी सकाळी 6 वाजता आमच्या घरी आले. ते घरी आले ते लक्ष्मणराव गोळवलकरांचं पत्र घेऊन. स्वामीजी सकाळी 6 वाजता आलेले आहेत. तर पुढे स्वामीजी गेले तिथून हरिपाद मित्रांच्या घरी, आणि हरिपाद मित्रांनी उल्लेख, त्यांनी एक डायरी लिहिली त्यावेळी. त्या डायरीच्या उल्लेखावरून आणि संशोधनावरून असं लक्षात आलं की स्वामीजी 16 ते 27 असे 11 दिवस बेळगावमध्ये होते. 16 ते 26 1892. त्याच्या अगोदर स्वामीजी होते कोल्हापुरात, आणि सरकारी थट्टी हलवलेले 1890 ला, म्हणजे तिथं थट्टी नव्हती. मग थट्टी जरी हलवली असली तर थट्टीची इमारत तिथंच होती. थट्टी म्हणजे दूध दुभती जनावरे वगैरे सांभाळायचं ठिकाण. हा एक वेटरनरी डिस्पेन्सरीचा एक रिपोर्ट आहे. तर ह्यात उल्लेख केला आहे की 14 जानेवारी 1892 ला SB कुलकर्णी यांच्या अंडर वेटरनरी डिपार्टमेंट चालू केलं गेलं सरकारी थट्टीमध्ये. तर ती थट्टी कुठं आहे, शेरीबागेच्या जवळ. आपण आता मगाशी 1867 ते 71चा जो नकाशा बघितला, त्यात सरकारी थट्टीची जागा आपण बघितली. तर त्या सध्या त्यावेळी ज्या इमारती होत्या त्या आता सध्या अस्तित्वात नाही. 1839 ला कोल्हापूर शहराचा नकाशा काढून सिटी सर्वे ऑफिस स्थापन झालं, जेणेकरून मगाचा आपण जो नकाशा बघितला तो फार मोठा होता. तर सिटी सर्वे ऑफिसने काय केलं, त्याचे तुकडे तुकडे केले प्रत्येक, आणि अशा शीट्स तयार केल्या. तर हा कोल्हापूर नगर भूमापनकडील हा खासबागेचा नकाशा आहे. इथं तुम्हाला खासबाग दिसेल बघा, आणि ह्या 3 इमारती दिसतील सरकारी थट्टीच्या जागेत. 2470, 2469 आणि ही L आकारात एक इमारत आहे. तर ह्याची कशी आपण माहिती करून घेऊ, तर आपण इन्क्वायरी रजिस्टर बघू. इथं दिसेल बघा तुम्हाला मराठी शाळा दिलेला आहे, 647 जुना नंबर.
सिटी सर्वे नंबर 666-47 या जुन्या रजिस्टरात सरकारी थट्टी असा नोंद आहे. हल्ली या येथे मराठी शाळा आहे. म्हणजे 1939 ला जी सरकारी थट्टी होती, 1867 ला ज्या सरकारी थट्टी होती ती सरकारी थट्टी तिथं आता 1939च्या नकाशात नाही आहे. तिथं काय झाल्या, मराठी शाळा आल्या. हे मराठी शाळेचा उल्लेख आहे. आणि नवीन रजिस्टर नंबर आहे त्याचा बघा वरती लिहिलेला आहे इथं 6647 जुना, आणि नवीन नंबर आहे 2470. आता आमच्या घराचा नंबर आहे 2484. म्हणजे स्वामीजी जिथं राहिले आणि आमचं घर फक्त 14 घरामध्ये आहेत. मला असं कधी कधी वाटतं यासाठीच माझा फक्त तिथं जन्म झालाय, हे शोधायचं होतं म्हणूनच, दुसरा काही उद्देश नाही माझ्या जन्माचा. तर इथे एक नोंद आहे, जरा मोठी करतो मी. 1913ची नोंद आहे. सदर नंबरवर पॅलेस थिएटर बांधण्यासाठी म्युन्सिपाल्टी कमिटीकडून 24,000 रुपये थिएटरचे व्यवस्थापक मेन जनरल पिराजीराव बापूसो गाडगे म्हणजे शाहू महाराजांचे धाकटे भाऊ, तर यांना 17/10/13 दिलं. 1915ला आपलं पॅलेस थिएटर बांधलेलं आहे. हे 13ला एवढं त्यांना पैसे दिलेले आहेत. आणि नंबर काय आहे 6647. म्हणजे केशवराव भोसले पासून पॅलेस थिएटर पर्यंत हा जो सगळा भाग होता ह्याला जुना नंबर 1च होता सिटी सर्वे. नंतर त्याच्यात भाग केले गेले. हा प्रॉपर्टी कार्ड आहे, फारच लहान आहे. तर ही मराठी शाळा आहे की नाही, तिथं कशी आली, मराठी शाळा कशी आली, तर हिंदूराव साळुंखेचं एक पुस्तक आहे शाहू स्मृती दर्शन. या शाहू स्मृती दर्शन मध्ये हिंदूराव साळुंखेंनी उल्लेख केलेला आहे की कालांतराने राजा महाराजांनी महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल चालू केलं आणि तिथलं अहिल्याबाई स्कूल जुन्या इमारतीत खासबागेत हलवलं. आणि तो काळ आहे 1929ला. हे एज्युकेशन डिपार्टमेंटचा एक आदेश आहे राजाराम महाराजांचा. इथं दोन्ही शाळांचं उल्लेख आहे. म्हणजे MLG तिथं चालू केली माध्यमिक, म्हणून तिथली अहिल्याबाई शाळा कुठं आणली, खासबागेत आणली. खासबागेत आणली, तिथं एक जुना हुजूर खासगी बंगला होता तिथं आणली. RV सबनीस जे दिवाण होते कोल्हापूरचे, त्यांनी 1928ला एक पुस्तक लिहिलं नोट्स ऑन कोल्हापूर. त्या नोट्स ऑन कोल्हापूरमध्ये 1881 आणि 82 ह्या वर्षी अहिल्याबाई शाळा सुरू केल्याचा उल्लेख आहे. ते 1881-82 ला चालू झाली अहिल्याबाई शाळा. तर नंतर काय झालं, कालांतरानं ती 1939 मध्ये जी इमारत होती ती पाडली, कारण ते बऱ्याच वर्षांना त्याच्यात दुरुस्ती करायची गरज होती. आणि हे 1967ची जी आता म्हणजे अहिल्याबाई शाळा प्रायव्हेट स्कूल पासून वर आलो आपण, तर आता जे कैलास रिक्षा स्टॉप चंद्रकांत जाधव साहेबांचं जे कैलासवासी ऑफिस आहे त्यांच्या बरोबर समोरची शाळा, तर जी सरकारी थट्टी होती तिथं अहिल्याबाई शाळा आली. अहिल्याबाई शाळा गेल्यानंतर ती पाडली गेली. 1967ला नवीन इमारत झाली. म्हणजे ज्या ठिकाणी स्वामीजी राहिले ती इमारत आता अस्तित्वात नाही, पण ती जागा लोकेटेड आहे. आता दुसरी इमारत कुठं होती तिथं, तर हे राधाकृष्ण मंदिर. राधाकृष्ण मंदिर आपल्या बऱ्यापैकी जुन्या लोकांनी हे राधाकृष्ण मंदिर बघितलं असेल. 1890ला हे राधाकृष्ण मंदिर पडझड झालं, त्यामुळं पडलं. तर काय झालं, 1884चा एक रिपोर्ट आहे, कोल्हापूर ऍडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट 1884. त्या ऍडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट मध्ये उल्लेख आहे की मूळ राधाकृष्ण मंदिराच्या जागी जो सभामंडप उभारण्यात आलेला आहे त्या सभामंडप आता इथपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याला एवढा खर्च झालेला आहे. त्यावेळेचे स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे होते RJ शेनॉन, त्यांनी हे अंदाजपत्रक दिवाणांना सादर केलेलं आहे. द दिवाण ऑफ कोल्हापूर, द स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोल्हापूर. ह्याच्यावर तारीख आता अस्पष्ट दिसते तुम्हाला, तर 2 मे 1885 अशी तारीख आहे. तर हा कागद मला मिळाला
लेखागार जे खातं आहे आपल्या इथं, तर हजारो कागदांच्या मधनं हा पीडब्ल्यूडीचा एक कागद मिळाला. हे माझं नशीब, म्हणजे हा दैवी योगच आहे. ते काय मला मिळणं शक्यच नव्हतं. इथं एवढाच उल्लेख आहे बघा, राधाकृष्ण टेम्पल, आणि इथे एक उल्लेख आहे तुम्हाला राधाकृष्ण टेम्पल. तर ह्या राधाकृष्ण टेम्पलच्या समोर जो मूळ मंदिराच्या शेजारी जो समोर आसपास जो सभा मंडप उभा करायचा आहे, तो कसा उभा करायचा ह्याचं एक अंदाजपत्रकाचं एक हे लेटर आहे. म्हणजे त्यावेळी स्वामीजी आले 1892ला, हा हे 1885च, म्हणजे त्यावेळी हे राधाकृष्ण मंदिर तिथं होतं. हे राधाकृष्ण देवळाचं इन्क्वायरी रजिस्टर. इथं तुम्हाला हुजूर खाजगी असं लिहिलेलं दिसेल बघा. ही सरकारी इमारत नव्हती, म्हणजे महाराजांची ही खाजगी प्रॉपर्टी होती. इथं उल्लेख आहे बघा, राधाकृष्ण देवळात असले त्यात वैद्यकीय शाळा आहे. आता वैद्यकीय शाळा नाही कुठून आली, दोन आपण बघितले पहिला, हुजूर खाजगी बंगला, राधाकृष्ण मंदिर. ते वैद्यकीय शाळा तिथे कशी आली, वैद्यकीय शाळा कशी आली ते आपण बघू. ही जी एल आकारात इमारत दिसते, ही एल आकारात, ही वैद्यकीय शाळा. शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी वैद्यकीय स्कूल स्थापन केलं, आणि राजाराम महाराजांनी छत्रपती शाहू वैद्यकीय स्कूल स्थापन केलं. शाहू महाराजांनी जे स्थापन केलं होतं ते जुन्या राजवाड्यात केलं होतं, आणि 1922ला राजाराम महाराजांनी आदिती बारवेस, म्हणजे आता जी रविवार पेठ आहे तिथं, आता आपण आजही ते वैद्यकीय स्कूल बघू शकतोय. तर हिंदूराव साळुंखेच्या पुस्तकात असाही उल्लेख आलाय की राजाराम महाराजांनी काय केलं, त्या शाहू वैद्यकीय स्कूल जे आहे बिंदू चौकातलं, त्यासाठी एक इमारत आणि थोडीफार जागा खासबागेत दिली. तर ही जी जागा आहे ही शाहू महाराजांनी त्यांना दिली. आता आणखी सबळ पुरावा काय, तर स्वामीजी तिथं राहिले, हा आणखी सबळ पुरावा म्हणजे 1921ला आपल्या इथे एक संस्था स्थापन झाली, स्वामी विवेकानंद क्लब म्हणून. दत्तात्रय गजबर, म्हणजे बाबा गजबर यांचा मुलगा शंकर गजबर, दादा गजबर त्यांना म्हणायचे. तर त्यांनी ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेचा हा अहवाल आहे 1951चा. त्या संस्थेची हिस्ट्री या अहवालात दिलेली आहे. इथं एक तुम्हाला दिसेल बघा, 1947ची नोंद. श्री स्वामी समबुद्धानंद यांच्या अध्यक्षतेखाली श्री स्वामी विवेकानंद संघाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला 1947, 15 ऑगस्ट, म्हणजे देश स्वातंत्र्य झालेल्या त्याच दिवशी, स्वातंत्र्य दिना दिवशी खासबाग नवीन वसाहत मिरजकरांच्या तिकटीपासून ते थेट विवेकानंद संघापरच्या रस्त्यास श्री स्वामी विवेकानंद रोड नाव देण्यात आले. आता त्या रोडला जी कांबळेंचं नाव आहे, हे जे नाव आहे ते काळाच्या ओघात गडप झालं. भारत डेअरी आहे, भारत डेअरी पासून आपण असं सरळ निघतो तर रावणेश्वर पर्यंत येतो. तर हा संघ आहे ना, पहिला होता बलबीन बँकेपाशी. हा जो स्वामी विवेकानंद संघ आहे हा बलबीन बँकेपाशी होता. तिथून आला तो साठमारीत एक इमारत दिसते आपल्याला, ज्याला आपण हातीमहाल म्हणू. तर त्या इमारतीत हा संघ होता. तर 1947ला ह्या रोडला नाव देण्यात आलं. आता ह्या रोडला नाव देण्यात का आलं असेल, तर ह्या रोडला नाव देण्यात आलं म्हणजे स्वामीजी इकडे समोरच राहायला आहेत, खासबागेत ज्या इमारती आहेत म्हणून स्वामीजींचं नाव त्या रोडला देण्यात आलं. तसे बरेच रोड होते कोल्हापुरात मोठे मोठे, त्यांना रोडला दुसरं नाव देता आलं असतं स्वामी विवेकानंद, पण त्यांनी हे नाव दिलं कारण की स्वामीजी त्या 3 इमारतीमध्ये त्यांचा वावर होता. तर त्या इमारती कशा होत्या दिसायला, आता त्या इमारती काय तिथं अस्तित्वात नाहीये. तर इतिहास विषयाचे रिटायर प्राध्यापक आनंद वैराट सर, ज्यांचा जन्म 1937 आहे आणि 1950 साली जन्मलेले महादेव संभाजी मंगरे पाटील यांच्याकडून आम्ही तिथलं वर्णन जाणून घेतलं. कारण की ह्या इमारतींच्या बरोबर बॅक साईडला त्यांची घर आहेत आणि लहानपण त्यांचं ह्या इमारतीतूनच केलं. तर त्यांच्याकडून आम्ही वर्णन ऐकून घेतलं आणि त्या पद्धतीने हे
बनवलं, कागदी पुठ्ठ्याचं बनवलं. आता इथं तुम्हाला ही दिसते, ही हुजूर खाजगी बंगला, हे राधाकृष्ण मंदिर आणि ही आहे वैद्यकीय शाळा. ही अशा पद्धतीने दिसत होती. हे आपले कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार सर इथं आज उपस्थित आहेत. त्यांच्याकडून हे स्केच तयार करून घेतलंय. तर पुढे बघू आपण आता. तर हे राधाकृष्ण मंदिर दिसतंय बघा तुम्हाला. हा खंडेनवमीला इथे रिक्षा पुजलेला आहे आणि हा फोटो, एकच फोटो नशिबाने मिळाला, दुसरा फोटो आता उपलब्ध नाही. ही अहिल्याबाई शाळा, ही अहिल्याबाई शाळा इथं. हे अशा पद्धतीनं राधाकृष्ण मंदिर होतं तिथं. ते मंदिर कसं होतं तर आता बावडेकर जो आखाडा आहे तशा पद्धतीचं हे मंदिर होतं बघा. हे तुम्ही दिसेल आता अशा पद्धतीचं हे मंदिर होतं. इथं फक्त वरती जो आहे ना हा 4 पाकी होते. आता हे 2 पाकी आहे, तर ते मंदिर 4 पाकी होतं. छत त्याचं सेम 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 पॅटर्न. हा इथं मूळ मंदिर, त्याच्या सभोवताली सभा मंडप, हे 10-10 फुटावर खांब रोवलेले आहेत. ह्या भिंती ओढलेल्या, त्या भिंतीच्या मध्ये सुद्धा एक एक खांब दिसतील तुम्हाला. हा मूळ मंदिराचा चौथरा, हा बावडेकर आखाड्यातला आहे. हे आत्ताचं राधाकृष्ण मंदिर आणि हे मूळ मंदिराची जागा बघा ही. आता इथं गाडी पार्किंग वगैरे करतात लोक, घाण सगळे कचरा वगैरे टाकतात, कोंडाळा करून टाकलाय त्यांनी. कोल्हापूरकर आपण. हे राधाकृष्णाच्या मूर्त्या मंदिरातल्या. हे तिथं अजून मंदिराचे अवशेष म्हणता येतील आपल्याला, हे दिसतात तिथं अजूनही. इथेही अहिल्याबाई शाळा आहे. पहिलं आपण बघितलं हे, दुसरं बघितलं राधाकृष्ण मंदिर. हा हुजूर खाजगी बंगला, हे राधाकृष्ण मंदिर. आता आपण जरा सरकारी थट्टी बद्दल माहिती घेऊ. ही सरकारी थट्टीची ठेवण अशी होती की नाही, 1 पाकी होतं हे. जवळजवळ 70% भाग पश्चिमेला आणि 30% भाग दक्षिणेला अशी जी होती. इथं 2 दरवाजे होते आणि नळाच्या खापऱ्या होत्या याच्यावर. आत वैराट सर म्हणले की आत फरशी वगैरे काय नव्हती, जमीन यानं सारवलेल्या असायची शेणानं. तर ही जी ठेवण अशी की जशी जनावरांना बांधतात, तो सरकारी ज्यावेळी थट्टी होती की नाही, तर याच थट्टीच्या इमारतीत ती बांधली जायची. ही सरकारी थट्टी आता धरू आपण. राधाकृष्ण मंदिर आणि हा हुजूर खाजगी बंगला. हे आहेत विष्णू गोविंद विजापूरकर. हे राजाराम कॉलेजमध्ये 1890 यांची लेक्चरर म्हणून नेमणूक झाली. संस्कृत आणि इंग्रजी शिकवायचे. तर या विजापूरकरांना समजलं की लक्ष्मण रामचंद्र गोळवळकरांच्याकडे कोणी भव्य संन्यासी इंग्रजी बोलणारा आलेला आहे असं यांना समजलं. मग हिने काय केलं, खासबागेत जाऊन यांची भेट घ्यायची हा यांचा उद्देश. तर यांचं एक ग्रंथमाला मासिक आहे. त्या ग्रंथमालेत आहे की नाही, जुलै 1902 ला म्हणजे स्वामीजी गेल्यानंतर, स्वामीजींनी ज्यावेळी देह ठेवला त्यावेळी विजापूरकरांनी त्यांच्या आठवणी लिहिल्या. ज्यावेळी विजापूरकर भेटले इथं खासबागेत, तर त्या ज्या आठवणी होत्या का नाही, त्या विजापूरकरांनी श्रद्धांजलीपर एक लेख लिहिला. हा इथे दिसते बघा. हा आहे जुलै 1902, त्याच महिन्याचा अंक आहे हा. हा पुणे डेक्कन कॉलेजमध्ये मला मिळाला आणि हा त्यातला एकमेव लेख, जो म्हणजे एकमेव पुरावा आहे आपल्याकडे कोल्हापुरात स्वामीजी आलेला आणि राहिलेला, तो याच लेखात आहे. तर विजापूरकर खासबागेत स्वामीजींना भेटायला आले. विजापूरकरांनी असा उल्लेख केलेला आहे, म्हणजे त्यांच्या शब्दात मी सांगतो. तर विजापूरकर म्हणतात
कोळवळकरांच्याकडे कोणी भव्य इंग्रजी बोलणारा संन्यासी आलेला आहे, म्हणून आम्ही काय केलं, संध्याकाळी त्यांची भेट घ्यायची म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि गेलो तर दुरूनच काने एक मोठा आवाज यायला लागलेला. बाकीचे सर्व आवाज ओळखीचे, पण हा दुरून येणारा जो मोठा आवाज होता तोच अर्थात त्या स्वामीजींचा असेल अशी अटकळ आम्ही लावली. आणि गेलो आणि स्वामीजी त्यांचं म्हणणं सांगत होते आणि काही लोक त्यांना प्रश्न विचारत होते. स्वामीजींच्या तोंडातून पटापट उत्तरं येत होती, अशी उत्तरं की फुटाण्यासारखे शब्द उडत येतात. विजापूरकर असं म्हणतात की त्यांची अशी उत्तरं असायची की फुटाण्यासारखे शब्द उडायचे. मग आम्ही काय केलं, स्वामीजींना वाकून जमिनीवर नमस्कार केला. पण स्वामीजींनी आम्हाला नारायणही म्हणलं नाही आणि आशीर्वादही दिला नाही. त्यांचा बोलण्याचा तडाखा चालूच. त्यांची प्रतिभा पाहून मग विजापूरकरांनी काय केलं, त्यांना दुसऱ्या दिवशी राजाराम कॉलेजमध्ये बोलवलं. विजापूरकरांनी 1891 मध्ये विजापूरकर तसेच ते जे राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते त्यांनी राजारामी क्लब नावाची एक संस्था काढलेली. त्याला राजारामी परिषद सुद्धा म्हणलं जायचं. तर वादविवाद स्पर्धा, ज्ञान देवाणघेवाण, व्याख्यानं, अशा जे काही ऍक्टिव्हिटीज असायच्या ते राजारामी क्लब चालायचं. आणि ह्या राजारामी क्लब मध्ये आजी माझी विद्यार्थी सगळे असायचे. आता तुम्ही प्रायव्हेट स्कूलच्या समोर जो बघताय ना तो राजारामी क्लब, पण तिथं स्वामीजींचं व्याख्यान झालं नाही. हे राजाराम कॉलेजचं स्केच आहे जुनं. तर राजाराम कॉलेजचे ज्या काही राजाराम क्लब मध्ये ज्या सभा व्हायच्या, व्याख्यानं व्हायची किंवा परिषदा व्हायच्या, तर राजारामींचे जे अंक आहेत 1913 पासून निघणारे, त्या अंकात स्पष्ट उल्लेख आहे की राजारामची ज्या काही ऍक्टिव्हिटीज व्हायच्या त्या राजाराम कॉलेजच्या सभागृहात व्हायच्या. आता सभागृहात व्हायच्या तर मग हा राजाराम क्लब कुठे गेला? आता जो दिसतोय ना तो राजाराम क्लब तिथं कसा काय आला? हे इथं तुम्हाला शाहूमिलचं धुराडे दिसते बघा. 1906 साली कोल्हापुरात शाहूमिल स्थापन झाली, म्हणजे 1906 नंतरचा हा फोटो आहे. इथं राजाराम क्लब कुठेच दिसत नाही तुम्हाला. नगरपालिकेला आपल्या 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी नगरपालिकेने एक अंक काढला, कोल्हापूर नगरपालिका शतसंवारिक अंक म्हणून. तर या शतसंवारिक अंकात उल्लेख आलेला आहे की पहिला कुस्तीचं मैदान झालं 1912 ला, त्यानंतर पॅलेस थिएटर झालं 1915 ला, त्यानंतर राजाराम क्लब झाला. जो क्लब आपण आता तिथं बघतोय ही त्यानंतरची इमारत आहे. स्वामीजींचं जे व्याख्यान झालं ते याच सभागृहात झालं. हा सभागृहात कितीतरी जणांनी हा सभागृह दणानून सोडलेला आहे. अत्रे असतील, पु ल देशपांडे असतील. इथं असं विद्यार्थ्यांसाठी उभारायला केलेला आहे. आता तिथं वर्ग चालवला जातो. हे बेंच टाकलेले दिसतात, पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. हा एक राजाराम महाराजांचा स्टॅच्यू इथे दिसतोय बघा. भारत मारोगडेंनी सांगितलं त्यानुसार भिवा सुतार बरोबर ना, भिवा सुतारांनी तयार केलेला हा स्टॅच्यू आहे. हे स्वामीजींचं एक काल्पनिक चित्र काढले, राजाराम कॉलेजमध्ये ते भाषण द्यायला लागले तसं. तर राजाराम क्लब मध्ये काय झालं? राजाराम क्लब मध्ये झालं, विजापूरकर म्हणतात 25 मंडळी 10 मिनिटं बोललीत आणि स्वामीजींनी तास दीड तास दणानून सोडला. 25 मंडळी जी काय उपस्थित होती ती 10 मिनिटं बोललीत आणि स्वामीजींनी तास दीड तास दणानून सोडला. तर त्यांचे त्यावेळेचे शब्द हे आम्ही आजही विसरू शकत नाहीत. विजापूरकरांनी त्यात म्हणलेलं आहे की त्याचं टाचन आम्ही केलं नाही, जे काय त्यावेळी जे म्हणले त्याचं टाचन केलं नाही याचं मला फार दुःख वाटतंय. पण त्यांचे 2 वाक्य त्यांनी असे सांगितलेले आहेत. तर त्याच्यात ते काय म्हणतात, स्वामीजींचे शब्द आहेत की माझा धर्म असा आहे की बौद्ध धर्म हा त्याचा लांबचा अपत्य आहे, बंडखोर अपत्य, आणि ख्रिश्चन धर्म हा त्याचा लांबचा अनुकर करणारा धर्म आहे. स्वामींनी हे इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे, मी आता मराठीत सांगतो तुम्हाला. आणि पुन्हा असं म्हणलं, उपस्थितीपैकी एक जण म्हणलं की संपत्ती सुखात लोळणाऱ्या लोकांची, युरोपमध्ये संपत्ती सुखात लोळणाऱ्या लोकात धर्माची आठवण कशी होणार? आणि एक जण म्हणला की मांसाहारी लोकात
थोर धर्मकल्पना कोठून येणार? स्वामीजी लगेच उसळले, बंगाली माणूस, मांसाहारी माणूस. आणि एक समोर तर म्हणायला लागलाय, मांसाहार जे करतात त्यांच्यात थोर धर्मकल्पना कोठून येणार? ते स्वामीजींना डिवसल्यासारखं झालं हो. स्वामीजी होते काय असतं, आणि स्वामीजी डिवसला काय गप असतं? नाही नाही नाही, स्वामीजी म्हणले नाही, तुमचे प्राचीन ऋषी मुनी कोण होते हो? काय त्यांनी मांसाहार केला नाही? तुम्ही उत्तर रामचरित वाचलं नाही असं म्हणले स्वामीजी. आणि उत्तर रामचरित मधल्या 2 ओळी स्वामीजींनी म्हणून दाखवल्या, त्या संस्कृत मध्ये आहेत, त्या सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवण्यात येतील. तर त्या 2 ओळींचा अर्थ बघू आपण. त्या 2 ओळी अशा आहेत, मधुपर्क हा मासयुक्त असतो, ह्या वेद वचनाला अधिक महत्व देणारे गृहस्थ, वेद जाणणारे अतिथींसाठी मोठी कालवड, मोठा बैल किंवा मोठा बोकड अर्पण करतात. धर्मसूत्राचे रचयिते याला धर्मकार्य म्हणतात. स्वामीजींनी त्यावेळी म्हणून दाखवलं. आणि हे कोण लिहिलंय? विजापूरकरांनी लिहिले. विजापूरकर एक माध्यम वैष्णव ब्राह्मण आहेत. त्यांनी हे लिहिणं म्हणजे फार मोठं धाडसच म्हणावं. आणि 1901 साली विजापूरकरांची शाहूमहाराजांची वेदोक्त प्रकरण आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. तर या वेदोक्त प्रकरणावर शाहूमहाराजांचं विजापूरकरांचं क्लॅशेस झालते. तरी 1902च्या लेखात विजापूरकरांनी स्वामींचे हे शब्द म्हणून दाखवले. स्वामीजी जसे राजाराम कॉलेजमध्ये गेले तसे आणि कुठे गेले असतील? म्हणजे आता हा फक्त अंदाज आहे, की स्वामीजी इथं गेले असतील. कारण की हे आहे कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी. 1850 ला कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी स्थापन झाली आणि 1882 ला इथं ही इमारत आलेली आहे. म्हणजे आत्ताचे जे करवीर नगर वाचन मंदिर आहे की नाही, ते 1882 ला आलं. बरोबर राजाराम कॉलेजच्या समोर 18 ते 20 फूट सोडला तुम्ही तर करवीर नगर वाचन मंदिर लागतं. हा रस्ता आहे त्यावेळेचा. तर करवीर नगर वाचन मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर असं लिहिलेलं आहे की स्वामी विवेकानंद इथे येऊन गेले असं लिहिलेलं आहे. त्यांना आम्ही जाऊन विचारलं की तुमच्या इथं राहिलेले, तर आम्हाला पुरावा काय तर द्या. ते म्हटले की आमच्या ऐक्यवात आहे, असं काय आमच्याकडे पुरावा नाही. आता पुरावा नाही म्हणलं, काही गोष्टी आपल्याला जरा म्हणजे ज्या त्या काळी स्थळ बघायला लागेल, वेळ बघायला लागेल, त्याची जी काय परिस्थिती होती ती बघावी लागेल. असं जर बघितलं तर मला असं वाटतं की स्वामीजींनी तिथं जाऊन भेट दिली असेल. कारण की स्वामीजी ज्यावेळी गुजरातमध्ये होते त्यावेळी शंकर पांडुरंग पंडितांच्याकडे 2 महिने राहिलेले. तर 2 महिने का राहिलेले? तर त्यांच्याकडे संस्कृतचं असं हे होतं, ग्रंथालय होतं, प्रशस्त ग्रंथालय होतं. आता ग्रंथालयांचा अभ्यास करण्यासाठी स्वामीजी 2 ते 3 महिने शंकर पांडुरंग पंडितांच्याकडे राहिले, फक्त ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी. तिथून स्वामीजी मुंबईत आले. मुंबईतही त्यांनी संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. इथून पुढे ज्यावेळी कोल्हापुरात बेळगाव मधून गोव्यात गेले. गोव्यात गेल्यावर तिथं सुब्राय नाईक म्हणून जे होते त्यांना म्हणले की मी इथं का आलोय, तर लॅटिन भाषेनुसार जे काही ख्रिस्ती धर्मांचा अभ्यास आहे, तुम्हाला ह्या लॅटिन भाषेतील धर्मग्रंथांचा अभ्यास करायचा आहे, मूळ ख्रिस्ती ग्रंथ कसे आहेत हे बघायचं आहे, म्हणून मी इथं आलेलो आहे. तर ह्या सुब्राय नाईक यांनी काय केलं, त्यांचे जे मित्र होते वकील जुजेफ फिलिप अल्वारिस म्हणून, त्यांना राचोल सेमिनारीत नेलं आणि 2-3 दिवस स्वामीजींनी तिथं त्या ग्रंथांचा अभ्यास केला. तर ह्या ज्या घटना आहेत ह्या बघितल्या तर असं वाटतं की स्वामीजी आता समोरच 18 ते 20 फूट आहे आणि समोर आलेत म्हणलं ते जातील. अनेक गोष्ट म्हणजे प्राध्यापक बाळाजी प्रभाकर मोडक म्हणून एक प्राध्यापक होते जे राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. आणि हे राजाराम परिषदेसाठी असणारच. ज्यावेळी राजाराम क्लबमध्ये स्वामींची जी सभा झाली त्यावेळी ते असणारच. 34 वर्ष मोडक आहे की नाही इथं ग्रंथपाल म्हणून काम केलंय मोडकांनी. 1877 ते 1912 34 वर्ष ग्रंथपाल आहे. आता मी एखादा ग्रंथालयाचा ग्रंथपाल आहे, स्वामीजींना मी नेणारच की, आणि शक्यता आहे की इथं ते गेले असतील. अजून आपल्याकडे ठाम काय पुरावे नाहीत. हा आपल्या अंबाबाईचा फोटो आहे जुना. आता कालीभक्त स्वामीजी इथं येतात राजाराम कॉलेजमध्ये आणि अंबाबाईला जाणार नाहीत हे शक्यच नाही. स्वामीजी 100% स्वामीजी अंबाबाईला गेले, त्यांनी भक्तिभावपूर्वक मातेचं दर्शन घेतलं
हा इकडं आता हे बालाजी मंदिर वगैरे हा इकडचा फोटो आहे. घाटी दरवाजा काढून काढलेला फोटो आहे. कोल्हापूरचे राजघराणे. आता स्वामी राजदरबारचे अतिथी होते, तर राजघराण्याशी त्यांचे संबंध आलेच. स्वामी ज्यावेळी बेळगावमध्ये गेले, बेळगावमध्ये एक सदाशिव भाट्यांच्याकडे 3-4 दिवस राहिले. 3-4 दिवस राहिल्यानंतर स्वामीजी तिथून गेले पुढं. हरिपाद मित्र म्हणून एक बंगाली फॉरेस्ट ऑफिसर होते, त्यांच्याकडे स्वामीजी जाऊन राहिले. तर या हरिपाद मित्रांनी त्यावेळेच्या काही आठवणी लिहिलेल्या आहेत. त्या आठवणीत ते काय म्हणतात, कोल्हापूरच्या राणी स्वामीजींना कोणतीही भेटवस्तू स्वीकारण्यास राजी करू शकल्या नाहीत. तेव्हा त्यांनी त्यांना गेरू रंगाच्या वस्त्राची एक जोडी पाठवली. स्वामीजींनी ती स्वीकारली आणि आपली नेसलेली वस्त्रे तेथे सोडून दिली, हे दर्शवण्यासाठी की संन्यासी स्वतःवर ओझे टाकून घेऊ शकत नाही. म्हणजे कोल्हापूरच्या राणीजींना स्वामीजींना 2 काशाय वस्त्रे दिलती, भगव्या रंगाची वस्त्रे. पण ह्या नेमक्या कुठल्या राणी असतील, उल्लेख तर केलेला नाही हरिपाद मित्रांनी. त्यावेळी 4 राणी होत्या. 1892च्या काळात 4 राणी साहेब होत्या. शाहू महाराजांच्या पणजी अहिल्याबाई राणीसाहेब, आजी सकवारबाई राणीसाहेब, आई आनंदीबाई राणीसाहेब आणि पत्नी लक्ष्मीबाई राणीसाहेब. हे हरिपाद मित्र आहेत. हा रेअर फोटो आमचे सुधीर मिरगे सरांनी मला दिलेला आहे. ते आहेत आता, ते प्रसिद्ध चित्रकार आहेत. हा आहे 26 ऑक्टोबर 1892 काढलेला फोटो. हरिपाद मित्रांनी विवेकानंदांना विनंती केली की स्वामीजी तुमचा एक फोटो काढा. पहिला स्वामीजी काय तयार नव्हते, पण अखेर विनंती प्रित्यर्थ स्वामीजींनी एक फोटो दिला. ह्या फोटोत सर्वात महत्वाचं जर काय असेल आपल्याला कोल्हापूरसाठी, तर हे आहे. इथं पायात बघा कोल्हापुरी चप्पल घातलेलं आहे स्वामीजींनी. स्वामीजी इथनं बेळगावला गेले, 2 गेरू रंगाची वस्त्र दिलेले आहेत राणींनी, हा एवढाच उल्लेख आहे. पण ही कोल्हापुरी चप्पल कुणी दिलं याचे स्पष्ट उल्लेख नाहीये. हा जो कोट घातलेला आहे स्वामीजींनी तो फार उच्च प्रतीचा दिसतोय. त्यावेळी सामान्य माणूस स्वामीजींना कोट देऊ शकत नाही. मला असं वाटते, माझा अंदाज आहे की जी 2 गेरू रंगाची वस्त्रे दिली असतील स्वामीजींना राणी साहेबांनी, त्यातलाच हा कोट आहे असं मला वाटतंय. मी ठाम सांगू शकत नाही, पण एक शक्यता आहे. या आहेत अहिल्याबाई राणीसाहेब. 1895ला यांनी देह ठेवला. छत्रपती बाबासाहेब महाराजांच्या पत्नी, छत्रपती शाहू महाराजांच्या पणजी. 14 डिसेंबर 1895ला यांनी बडोदा येथे अतिसार आणि श्वासाच्या त्रासाने यांनी देह ठेवला. तर 1911 मध्ये कृष्णराव चौकीकर म्हणून एक लेखक आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, यांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्रात उल्लेख केला आहे कृष्णराव रावांनी की जे साधू संन्यासी कोल्हापूरला यायचे, अहिल्याबाई राणी साहेब त्यांचा यथोचित आदर सत्कार करून त्यांना भेटवस्तू द्यायच्या आणि मनापासून त्यांचं दर्शन घ्यायच्या, असा या चौकीकरांनी उल्लेख केलेला आहे. पण क्वेश्चन मार्क आहे, ह्यांनीच दिली असतील वस्त्रे आणि चप्पल सांगता येत नाही. हा जरा एक विषयांतर करतोय मी, पण अतिशय महत्वाचा विषय आहे म्हणून मला इथे सांगावा वाटला. हा अहिल्याबाई राणी साहेबांचा पोर्ट्रेट आहे आणि हे आबालाल रहमानांनी काढलेलं. आम्ही बरेच आदेश वगैरे शोधत असतो, मी शोधन भारत वगैरे, आणि ह्या आदेशातून आम्हाला एक आदेश मिळाला की कोल्हापुरात एक देशी दवाखाना चालू केला आहे शाहू महाराजांनी. आणि शाहू महाराज काय म्हणतात आबालाल रहमानांना की त्या देशी दवाखान्यात आईसाहेबांचं चित्र लावायचं आहे आणि तुम्ही आम्हाला एक चित्र तयार करून द्या, असा एक आदेश मिळाला. मग आबालाल रहमानांनी हे चित्र काढलं. आता ह्या चित्र जवळजवळ हे 2.5 बाय 3 फूट असं हे पोर्ट्रेट आहे. तर ते चित्राचा शोध आम्ही घेतला. आमचे मित्र सौरभ मुजुमदारांनी हे चित्र शोधून काढलं. गवत मंडईत एक दवाखाना आहे, गवत मंडईच्या बरोबर ओढ्यावर एक दवाखाना आहे की नाही, त्या दवाखान्यात हे चित्र होतं बघा.
आबालाल रहमानांच्या चित्रांची किंमत आज इथं चित्रकार आहेत त्यांनाच विचारावा, या चित्राची काय किंमत असेल. नाही म्हटलं तरी कोटीच्या वरतीच या चित्राची किंमत आहे. तर प्रयत्नांती मुजुमदारांनी प्रयत्न केले, तरुण भारतनं प्रयत्न केले आणि जे लक्ष्मी विलास पॅलेस आहे आपलं बावड्यातलं, तिथं पुरातत्व खातं आहे, त्यांना विनंती केली. मग पुरातत्व खात्यानं महानगरपालिकेकडं पाठपुरावा करून हे चित्र ताब्यात घेतलं आणि आज हे चित्र सुरक्षित आहे. हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर अशीच कामं इथनं पुढे करत राहील याची मला आशा आहे. पुढचं बघू आपण. हे आहेत साखवारबाई राणीसाहेब, म्हणजे शाहू महाराजांच्या आजी, राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी. 1867 यांचं लग्न झालं आणि 1870 राजाराम महाराज म्हणजे जे फ्लॉरेन्स मध्ये गेले ते 1870 गेले. हा एक आदेश आहे 1898चा शाहू महाराजांचा आदेश आहे हा. तर ह्याच्यात काय लिहिलेलं आहे इथं दिसेल बघा, आता दिसते का बघा. श्री मन मातोश्री श्री सकवारबाई राणीसाहेब महाराज याचकडील खास बागेत उसाची लावण करण्याचे मंजूर केलं आहे, मुलकी खात्याकडे कळवावे. म्हणजे अधिकारानं ही बाग त्यावेळी सकवारबाई राणीसाहेबांच्याकडे होती. किती? 1898ला. 1892ला स्वामीजी आले त्यावेळी ही बाग त्यांच्याकडे होती का नव्हती काय आपल्याला अंदाज येत नाही. पुन्हा आपण क्वेश्चन मार्क देऊ की ह्यांनी त्यांची सोय केली असेल का नाही माहित नाही, किंवा यांनी त्यांना गेरू रंगाचे वस्त्र दिले असतील काय माहित नाही. या आहेत शाहू महाराजांना दत्तक घेतलेल्या आनंदीबाई राणीसाहेब, छत्रपती चौथे शिवाजी यांच्या पत्नी. 1902ला यांचं निधन झालं. आणि या आहेत लक्ष्मीबाई राणीसाहेब. हा फार नंतरचा फोटो आहे. 1892ला त्या फक्त 12 वर्षाच्या होत्या. 1891ला त्यांचं शाहू महाराजांशी लग्न झालं. 1892ला त्या फक्त 12 वर्षाच्या होत्या. ह्या आहेत मिस हेलन कॅडिक. ह्या होत्या बर्मिंगहॅमच्या. तर 1893 जानेवारी 1893ला या कोल्हापुरात आलत्या. इथं तुम्हाला दिसेल बर्मिंगहॅम लायब्ररी. 1893ला या कोल्हापुरात आलं. जानेवारी 1893. स्वामीजी आले ऑक्टोबर 1892ला, साधारण 3 महिन्यानंतर या कोल्हापुरात आलेले आहेत. तर यांनी का नाही कोल्हापुरात आल्यानंतर जे काय आपण बघितलं इथं पाहिलं त्याची एक डायरी लिहिली. तर ट्रॅव्हल्स ऑफ मिस हेलन कॅडिक म्हणून ही डायरी प्रसिद्ध आहे. तर ह्यात त्या आनंदीबाई राणीसाहेबांना भेटल्याचा उल्लेख आहे. मिस लिटल आपल्या इथल्या शिक्षिका होत्या. मिस लिटल यांनी मला आनंदीबाई राणीसाहेबांच्याकडे नेलं. आनंदी राणीसाहेबांच्या सोबत एक 12 वर्षाची त्यांची सून होती, जिचं 17 वर्षाच्या मुलाशी लग्न झालं. तिनं चांगली वस्त्रे नेसलेली, तसेच तिच्या अंगावर भरपूर अलंकार वगैरे घातलेले. आणि आनंदीबाई राणीसाहेबांनी मला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं, तसेच मिठाई दिली. त्यांच्याकडची एम्ब्रॉयडरीची जी काही कामं असतील ती दाखवली, जी काही हॉलमध्ये चित्र होती ती दाखवली, असा उल्लेख केलेला आहे. तसेच आमच्यावर गुलाबजल आणि हे छिडकण्यात आलं, असा आमचा पाहुणचार केला. तसेच आम्हाला पान सुपारीचा एक ट्रे आणून दिला. आम्ही काय पान सुपारी खाल्ल्या नाही, फक्त ट्रेला स्पर्श केला आणि आम्ही बाजूला राहिलो. तर त्यात त्यांनी उल्लेख केलाय की राणीसाहेब त्यावेळी दिवसातून 20 पान खायच्या. आनंदीबाई राणीसाहेब 20 पान खायचा असा उल्लेख केलेला आहे. यावरून काय समजतं की त्यावेळी राजघराण्यातल्या राणीसाहेबांचा आचार व्यवहार कसा होता, काय होता, ते पाहुणचाराची पद्धत काय होती, हे आपल्याला या मिस हेलन कॅडिक यांच्या लिखाणावरून समजते. स्वामीजी कोल्हापुरात आले तर शाहू महाराजांना भेटले काय? बऱ्याच म्हणजे संशोधकांचं आणि बराच याचा अभ्यास झाला. स्वामीजी, काही जण म्हणले स्वामीजी शाहू महाराजांना भेटले काय, म्हणले भेटले नाहीत. काही जणांनी तसं लिहिलंही पुस्तकात की शाहू महाराजांची स्वामींची भेट झाली, काय म्हणले की भेटलेच नाही. तर ह्या गोष्टीचा शोध फार महत्वाचा होता. म्हणजे स्वामींची आणि शाहू महाराजांची भेट झाली का हे कोल्हापूरच्या घटनेसाठी फार महत्वाचं होतं. तरी हे शोधताना की नाही 1893चं एक लेटर मला मिळालं.
सर SM फ्रेझर ICS यांनी कर्नल वुडहाऊस यांना लिहिलेला आहे 1893 साली, 31 मे 1893 आणि ह्याच्यात का नाही 1892चा जो शाहू महाराजांचा शैक्षणिक अहवाल आहे तो सादर केलेला आहे. या शैक्षणिक अहवालात एक गोष्ट नमूद येते इथं बघा, दसरा आणि दिवाळीच्या वेकेशन साठी का नाही 24 सप्टेंबरला शाहू महाराज आपल्या राजधानीला रवाना झालेले आहेत. स्वामीजी आले ऑक्टोबर 1892ला, 24 सप्टेंबरला बेळगाव मधून दसरा आणि दिवाळीच्या धारवाड मधून सुट्टीला गेलेले आहे, इकडे आलेले आहेत कोल्हापूरला. आणि पुढे 28 ऑक्टोबरला शाहू महाराज माउंट आबू वगैरे शैक्षणिक सहलीकरता बाहेर गेलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी स्वामीजी इथं होते त्यावेळी शाहू महाराज पण इथं त्याच काळात होते, पण यांची भेट झाली अगर कसे हे सांगता येत नाही. शाहू महाराजांचं आपण वर्तन जर बघितलं नंतर त्यांनी एक राजा समाजासाठी काय करू शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचं धार्मिक कार्य म्हणला तर तुम्ही त्यांनी वैदिक स्कूल काढलेलं आहे. आपण वैदिक स्कूल काढलं, सत्यशोधक समाज काढला, आर्य समाजाची शाखा त्यांनी स्थापन केली, तसेच थिओसॉफिकल सोसायटीशी त्यांचे चांगले संबंध होते. एवढं धार्मिक कार्य केलं पण शाहू महाराजांनी अखंड आयुष्यात विवेकानंदांच्या बद्दल एकही वाक्य बोललं नाही आणि एकही वाक्य सांगितलेलं नाही किंवा ऐकलेलं नाही, असं अजूनही कोणाचं ऐकवत नाही. आता का हे काय सांगू शकत नाही आपण. लक्ष्मण रामचंद्र गोळवळकर कोल्हापूरचे जे खाजगी कारभारी होते, ज्यांनी स्वामींची इथं सोय केली, कोल्हापूरचे खाजगी कारभारी लक्ष्मण रामचंद्र गोळवळकर यांचा फोटो उपलब्ध नाही आहे. तर यांचा पहिला उल्लेख आढळतो तो 1875 मध्ये. बाळाजी प्रभाकर मोडके यांनी कोल्हापूर राज्याचा इतिहास म्हणून एक पुस्तक लिहिलं, त्यात त्यांचा उल्लेख आहे की रजिस्ट्रार म्हणून यांची 1875 ला नेमणूक झाली. पुढेही त्यांचा उल्लेख आहे. दत्तक विधानावर एक पुस्तक तयार झालं आणि या दत्तक विधानावर शाहू महाराजांच्या 1874 ला जो दत्तक विधान झालं त्या 1874च्या दत्तक विधानावर एक पुस्तक लिहिलं सदाशिव महादजी देशपांडे यांनी. सदाशिव महादजी देशपांडे यांच्या पुस्तकात सुद्धा उल्लेख आहे की लक्ष्मणराव गोळवळकर यांच्याकडे कुठली जबाबदारी दिली होती, तर ब्राह्मणांना दक्षिणा वाटायची जबाबदारी या गोळवळकरांच्याकडे दिली होती. तसेच 1889 1 एप्रिल 1889 ते 31 मार्च 1892 ला हे नगरपालिकेवर सभासद होते. 1894 ला जो मुक्तारी समारंभ झाला शाहू महाराजांचा, तर या मुक्तारी समारंभात सुद्धा लक्ष्मणराव नामधारी वर्णिती प्रजा जया सारी कुशलता देखून या स्वारी ठेवी यासची दरबारी उत्सवी लगबगिनी धावे प्रेमी तो मानसिक बहु पावे, असा एक उल्लेख त्यांचा आलेला आहे. पुढे यांचा शोध घ्यायला गेलं तर 1898 साली ते जत विभागात होते. 1898 ला सिटी करवीर म्हणून आले. 1899 ला पुन्हा सांगलीला गेले. एवढाच उल्लेख मिळतो, यांचा फोटो वगैरे काही मिळत नाही. तर यांच्या वंशजांचा पत्ता मिळाला. यांचा वंशजांचा शोध आम्ही घेत होतो, कारण की ह्या गोळवळकरांनी काय स्वामींच्या बद्दल लिहून ठेवलंय का हे एक आस आम्हाला लागून राहिलेली. तर शेखर कुलकर्णींनी काही पुस्तके भारत मारुगडे यांच्याकडे आणून दिली. त्यात विनय हर्डीकरांचं देवाचे लाडके हे पुस्तक होतं. त्या देवाचे लाडके पुस्तकात त्याने विनय हर्डीकरांनी आपल्या पणजीच्या आणि आजीच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. आपल्या पणजीच्या आजीने, पणजी म्हणजे लक्ष्मीबाई गोळवळकर, तर लक्ष्मीबाई गोळवळकर ह्या निघाल्या लक्ष्मण रामचंद्र गोळवळकरांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्या गोळवळकर. आणि त्यांना मूल झालं नाही म्हणून त्यांनी आपल्या थोरल्या बहिणीची मुलगी तारुताईला दत्तक घेतलं. तारुताईला दत्तक घेतल्यानंतर तारुताईची मुलगी कलावती, कलावतीचा मुलगा म्हणजे विनय हर्डीकर, प्रसिद्ध लेखक आहेत ते. त्यांची संपर्क केला पण तिने काय आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही. गोळवळकरांचं एक पुस्तक हाती लागलं. 1896 ला हे पुस्तक प्रकाशित झालं, गजानन पद्मरत्नामाला म्हणून, जे ठाणे ग्रंथालयात मिळालं.
ह्याच्यात पुढे उल्लेख आला बघा. ह्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 1896 ला छापली. हे एक महत्वाचं आपल्यासाठी. आणि पुढे बघा, ह्या कवीने केलेल्या सर्व कविता छापण्याचा विचार आहे. म्हणजे आणखीही कविता या गोळवलकरांनी केलेल्या आहेत, पण त्या अजून मिळालेल्या नाहीत. आता बघू पुढे कधी मिळतात का ते. हे त्यावेळी 1892-93 ला ज्या काही साप्ताहिक चाललं जायचं आपल्यात, त्या साप्ताहिकांची छापण्याचे नाव, कोणाचे, वृत्तपत्राचे नाव, प्रसारणाचा दिवस. हे 4 पेपर चालले जायचे त्यावेळी. हा आहे फुटबॉलचा संघ राजाराम कॉलेजचा 1929-30. 1929-30 हा दाखवण्यामागचं कारण म्हणजे 1930च्या दशकात आपल्या इथे विवेकानंद स्पर्धा भरवली जायची फुटबॉलची विवेकानंदांच्या नावानं. आणि हा संघ 1929-30चा विजेता संघ आहे. विवेकानंद ट्रॉफी या संघाने जिंकलेली आहे. आता तो विवेकानंद स्पर्धा काळाच्या ओघात नाहीशी झाली. हा फोटो आहे शिकागो मधला. शिकागो मध्ये जे एक्झिबिशन भरवण्यात आलं, तर त्या एक्झिबिशनचा हा फोटो आहे. मिशिगन तळ्याकाठी हे प्रदर्शन भरवलं गेलं होतं. ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. त्याला 400 वर्ष पूर्ण झालेली. आणि त्या 400 वर्ष पूर्ण झाली त्याचाच उत्सव म्हणून त्याने 1893 ला अमेरिकन प्रशासनानं ही शिकागो एक्झिबिशन भरवण्याची एक योजना आखलेली. हा धर्म परिषद मधला एक फोटो आहे. धर्म परिषद पहिला नव्हती, ती नंतर घातली गेली त्याच्यात. हे करवीर सरकारचं गॅझेट आहे 24 सप्टेंबर 1892. इथं तुम्हाला शिकागोचं हे दिसेल बघा, वर्ल्ड कोलंबियन एक्सपोजिशन टू हेल्ड इन शिकागो इन 1893. हे करवीर सरकारच्या गॅझेटमध्ये प्रकाशित आहे. शिकागोचं अमेरिकेने काय केलं, वर्ल्ड वाईड त्यांचं प्रदर्शन होतं, त्यासाठी त्यांनी प्रत्येक देशाला हे पाठवलं. ब्रिटिश शासनाने काय केलं, त्यांच्या अखत्यारीत जी संस्थानं होती त्यांना पाठवलं. आणि ते करवीर सरकारच्या गॅझेटमध्ये प्रकाशित झालंय. हे नेमकं कशासाठी होतं हे दिसेल बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे. ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट प्रोडक्ट्स, लाईव्ह स्टॉक, फिशरीज ह्या कारणासाठी ते भरवण्यात आलेलं होतं. नंतर त्याच्यात धर्म परिषदेचा हे ऍड केला. ही एक संस्था 1921 साली, मगाशी आपण उल्लेख आलेलाच आहे की 1921 साली बाबा गजबरांच्या मुलग्यानं, दादा गजबर, शंकरराव गजबरांनी 1921 ला इथे उभा केलेली आहे. हा त्यांचा संघाचा 29वा वार्षिक अहवाल आहे. हा मूळ वार्षिक अहवाल असा आहे, त्याचं स्कॅनिंग करून हे असं केलेलं आहे. हा संघ पहिला मगाशी सांगितल्याप्रमाणे बलबीर मेंढकेपाशी होता. काळाच्या ओघात तो 60 मध्ये आला. हे चित्र तिथं आहे. हे चित्र बाबा गजबरांनी काढलेलं असं तिथले ज्येष्ठ संचालक सांगतात. याच प्रकारचं अनेक चित्र तुम्हाला करवीर नगर मध्ये बघायला मिळेल. हा पुतळा विवेकानंदांचा पुतळा. 1892 ला विवेकानंद कोल्हापुरात आले होते आणि 1900
1892 ला विवेकानंद कोल्हापुरात आले होते. 1992 ला या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण होतात, म्हणून इथल्या काही विवेकानंद प्रेमींनी पुतळा उभा करायचं योजलं आणि त्यांनी एक अहवाल तयार केला आणि लोकांनाच आवाहन केलं. ही आवाहन पत्रिका आहे त्यावेळेची. हा उभा करायचा होता त्यांना रंकाळ्यावर, जसा कन्याकुमारीवर आहे तसाच त्याच धर्तीवर त्यांना रंकाळ्यावर उभा करायचा होता, पण ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालं नाही. हा उभा केला गेला हुतात्मा पार्क मध्ये. त्यावेळी अशा 5-5 रुपयाच्या पावत्या दिसतील तुम्हाला. ही 5 रुपयाची पावती आहे बघा. लोकांच्याकडून पैसे गोळा करून तो पुतळा उभा केलेला आहे. ज्यावेळी विवेकानंद मद्रासमधून शिकागोला गेले त्यावेळीही पैसे गोळा करूनच त्यांना पाठवण्यात आलेलं आणि कोल्हापुरात जो विवेकानंदांचा पुतळा उभा केला तोही सामान्य जणांच्या लोकवर्गणीतून गोळा केलेला आहे. आता ही